मित्रांनो, आज आपण करसली लिंगणा या गावी आलो आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत आपल्या जाऊन एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आता आहोत आपण राकेशच्या इथे. राकेशने आला न आणला आपण त्याला, आणि आता चहा पितोय. गरमी बाबा किती झाले मला. आणि तिकडे गणेश बसलाय आणि ते अंघोळ बाकी आहे. आणि गावामध्ये लग्न आहे. ॲक्च्युली आपल्या मित्राची बायको तीच आहे जिथं लग्न वाटते ती. आणि ते म्हणजे आपल्या गणेशच्याच गावची आहे ती मुलगी. आता आपण मित्रासोबत जाऊया तिकडे. अजून मित्र आला नाही. आता किती वाजता येतात ते काय माहिती. सो गाईज, ब्रदर इथे बसलेले आहेत. या आहेत राकेशचे पप्पा, राकेशची मम्मी. सो मित्रांनो, ते समोर दिसते का तुम्हाला धुक्यामध्ये हरवलंय, ते आहे रायगड. आणि तिकडे आहे डोंगराच्या त्या साईडला येतो लिंगणा. ती आहेत ना, ही पावसासाठी तोडून आणलेली आहेत. आता ती तोडून पण त्या कोपीमध्ये पडतील. याला कोप म्हणतात. या कोपीमध्ये ती फाटी भरतील आता, म्हणजे तिला तोडतील, त्यांना कापतील अजून कोरडीने, आणि मग त्याला इथे भरतील कोपीमध्ये. मग ती अख्खा पावसाला चालून जातो त्याच्यावरती. काय आलं? म्हणजे लालच असणार तो, पण तो लाल आहे तो. काय काय कुठे? हाँ, सो मंडली, इसका भी हम खाएगा. ये बघा आता नका कापतो. हे बघा, कच्चे आहेत. तिकडेच काढतात. क्या बोलते, आपको मालूम है क्या? पंसा का बिया. हा भाजल्या, हाच भाज्या मेरा. सो मित्रांनो, या बिया खायला खूप मजा येते. फणसाच्या बिया आहेत. खूप दिसत नाही का, म्हणजे गावाला आलो की मजा येते. आता आपण खाऊ येते. फणसाच्या बिया कशी लागते? हा बरं, म्हणजे माझी लागत 2 तास. गरम आहे, गरम मस्त. सो मित्रांनो, आता मी फायनली पप्पे काढतोय. खेळून बिळून झालं. पपईवाल्या काय लाल आहे. आऊट पकडला तर सूरज भोवरे. आम्ही कसं नाही करणे का. सो मित्रांनो, याची कटिंग होती आता. कच्चा का काय? कच्चा या लाल दिसतोय, बघू आपण. सफेद काढले आणि लाल आहे. बराबर आहे हो. आगे काढतो, बरोबर आहे. जास्त खाली उतरवू नको, मग काय भेटणार नाही खायला. आता काय मारलं की डायरेक्ट ही जुनी शाला होती ना. कलर मारला का? बांधली बांधली पूर्ण नवीन मध्ये. हा. मी रिपेअर केले आणि तेच म्हणते रिपेअर केले असेल. मित्रांनो, आपण आलोय गणेशच्या गावी. गावाचं नाव करसली लिंगणा. आणि आपल्या समोर असं दृश्य आहे ना,
की तुम्ही बघून ते चकित होणार. त्या पहिले तुम्हाला दाखवतो. आपल्या डाव्या साईडला जो किल्ले रायगड आणि या डोंगराच्या पलीकडे आहे तो आहे किल्ले लिंगाणा. आणि आपले जे समोर डोंगर दिसत त्याच्यामध्ये आपल्या शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते. खूप छान अशी प्रतिमा आहे आणि स्वर्गावरून सुंदर बघायला गेलं ना तर खूप छान असं दिसतंय. तर तुम्ही नक्की या. धन्यवाद. तुझं पिकलं आंबा तो गणे आता आपण काय करायचं? आता आपण आंबे खायला जायचं. आंबे खायला. संदीप हा? संदीप गावातली तो मित्रांनो आता हे बोलतायत की ये काढू आपण आंबा खायला जायचं. चिकायला नाही लागणार. त्याला कोणतरी ठेसले ना म्हणून तो लाल झाला का नाही. हे मी काय तुम्हाला बोलतोय. हे दादा हा. ऐका ना. एवढंच बारीक असं ते हा, मग ते हे बघ उजळलेत अर्धे आंबे हे बघ इथं आहेत. मी काय म्हणतो ऐका ना. एक मिनिट थांबा मी दगड हो. मारतो आधी. दगड मारल्यानंतर आपण लग्नाला आलोय का आंबा पाडायला आलोय? कुठला पाडू बोल कुठला पाडू तू बोलशील तो पाड. तुला आवडेल तो पाड. ग ग पडला पडला सूर्याला पडला. सूर्याला पडला तर आंबा पडला. व्हायचं असला. कच्चा आहे इकडे दे. हे तो पडा बाबा. जा आण जा. आहे ना नियम आहे का नाही आपल्याला? बस काय बाई. हा. कसं आहे का नाही? कच्चा आहेत मग कशाला पाडतो? मग जाऊ दे चल तिकडे जाऊन बघू चल पहिलं तिकडे येऊ काय बोलतात ते मानवतो आता कुठे चाललोय आपण? आंबा आता बघायला भागीचे वाडे हो. बागीचे वाट काय? माणसं कोण दिसत नाही. बघ टकमुकडं कोण दिसतंय काय? ना कोण दिसत नाही.